अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर आता आपण स्वामीचे 9 गुरुवार कसे करायचे आहेत आणि त्यामध्ये रूल्स काय आहेत, नियम काय आहेत, नंतर त्याची पूजा स्थापना कशी करायची आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता आपण जिथे पूजा मांडणार आहोत तिथे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. पाण्याने किंवा गोमूत्राने तुम्ही ती जागा स्वच्छ करून घेऊ शकता. अंघोळ झाल्यानंतर तुम्ही ही जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक हे शुभ मानलं जातं म्हणून स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. नंतर त्यावरती पाट मांडायचा आहे. तुमच्याकडे पाट असेल, चौरंग असेल तर तुम्ही जे आहे ते अवेलेबल असेल तुम्ही ते टाकू शकता. माझ्याकडे चौरंग होता, मी चौरंग टाकला आहे. चौरंगाभोवती एक छोटीशी रांगोळ काढून घ्यायची आहे. एक छोटीशी रांगोळ मी अशी ती काढून घेतलेली आहे. तुम्हाला जमल्यास तर तुम्ही फुलाचं डेकोरेशन किंवा पानांचं डेकोरेशन किंवा अजून काही जे काय असेल, आता रेडीमेड आजकाल रांगोळीसुद्धा भेटते, तर तुम्ही तेही टाकू शकता. तुम्हाला हवं ते जमल तसं तुम्ही ते टाकू शकता. मी ते रांगोळ अशी एक छोटीशा पद्धतीने टाकलेली आहे आणि पाटाच्या भोवती अशी सुंदर टाकल्यानंतर आता आपण पूजेला साहित्य काय लागतं ते बघूयात. तर हे पूर्ण साहित्य मी एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे. आता या डिशमध्ये जे जे लागतं मी तुम्हाला ते पद्धतशीर सांगते. तुम्ही याच्यापैकी जर काही नसलं तर काही हरकत नाही, तुम्ही असेल त्या सामानात सुद्धा मांडू शकता. तर आता आपण सर्वात प्रथम इथे घेतलेली आहे विड्याची पाने, वडाची पाने, सीझन वाईज फ्रूट तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घेऊ शकता. तुळशीपत्र हे मेन असतं, आपल्याला नैवेद्यावरती पण ठेवायला लागत असतं. नंतर पुष्प, विड्याचं सामान घेतलेलं आहे. तुमच्याकडे ओटीचं सामान म्हणता काही लोकांकडे, तुम्ही तेही म्हणू शकता. इथे आम्ही एकच विड्याचं सामान घेतलेलं आहे, कारण आमच्याकडे एकच मांडला जातो. काही ठिकाणी 2 मांडले जातात, काही ठिकाणी 5 मांडले जातात. नंतर एक छोटीशी मूर्त गणपतीची घेतलेली आहे. माझ्याकडे सुपारीऐवजी गणपतीची मूर्त होती म्हणून मी तीच विड्यावरती मांडत असते. तुम्ही सुपारी घेऊ शकता, तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते घेऊ शकता. छोटीशी मूर्त आहे माझ्याकडे, मग मी ती तेच घेतलेली आहे. त्यानंतर चंदन घेतलेलं आहे, पिवळ्या कलरचं चंदन घेतलेलं आहे. शुभ मानलं जातं पिवळ्या कलरचं चंदन, पूजेत नेहमी वापरायला पाहिजेत. नंतर अष्टगंध घेतलेला आहे. नंतर हिना अत्तर, नंतर श्रीफळ, नंतर पेढे. त्यानंतर तुम्ही आता याच्यामध्ये काही नसलेलं तरी काही हरकत नाही, जे असेल तुम्ही ते घेऊ शकता. त्यानंतर आता मी इथे पाण्याने भरलेला एक कलश घेतलेला आहे. त्याच्यावरती 5 नामे ओढलेली आहेत. त्या पाण्यामध्ये मी एक नाणं, हळद कुंकू, अक्षदा, तुळशीपत्र, बेलपत्र असल्यास बेलपत्र तुम्ही टाकू शकता आणि नंतर विड्याची पाने त्याला लावून द्यायची आहेत. ही सर्व तयारी झाल्यानंतर मी चौरंगावरती एक लाल वस्त्र टाकलेलं आहे. तुमच्याकडे जे असेल तुम्ही ते वापरू शकता. तसं तर पिवळ्या कलरचं वस्त्र हे लागत असतं, पण माझ्याकडे लाल अवेलेबल असल्यामुळे मी लाल यूज केलेलं आहे. चला तर आता आपण बघूयात काय काय करायचे. तर त्यानंतर सर्वात पहिले मी त्यावरती वडाची पाने अंथरलेली आहेत. 5 पाने वडाची मी टाकलेली आहेत. अशी एक एक लाईनमध्ये अंथरून घ्यायची आहेत. स्वच्छ धुवून घ्यायची आहे, नंतर पुसायची आहे, नंतर ती चौरंगावरती मांडायची आहेत. त्यानंतर स्वामीचा फोटो त्या वडाच्या पानावरती मांडायचा आहे. तुमच्याकडे फोटो असल्यास तुम्ही फोटो मांडू शकता, मूर्त असल्यास तुम्ही मूर्तही मांडू शकता. तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल तुम्ही ते मांडू शकता. माझ्याकडे फोटो पण आहे आणि मूर्त पण आहे. फोटोला मी सर्वात पहिले पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करून घेतलेला होता. नंतर त्यांना फुलांनी हिना अत्तर लावून स्थापना केली होती.
नंतर मूर्ती माझ्याकडे ही अशी आहे, तर मी आता या मूर्तीला पण पंचामृताने आणि दुधाने स्नान घालून, त्यानंतर पाण्याने स्नान घालून स्वच्छ धुवून स्थापना करणार आहे. त्यानंतर फुलांनी अत्तर लावून देणार आहे फोटोला आणि स्वामीच्या मूर्तीला पण. हे झाल्यानंतर तुम्ही मूर्तीची सुद्धा स्थापना करून घ्यायची आहे वडाच्या पानावरती. तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल, मुकुट, वस्त्र, माळ, जे काही स्वामीचं अवेलेबल असेल तुम्ही ते टाकू शकता. माझ्याकडे जे काही अवेलेबल होतं मी ते टाकून स्वामीला सजवून स्वामीची स्थापना करणार आहे. आता मी इथे स्वामीची स्थापना केलेली आहे. माझ्याकडे मुकुटच अवेलेबल असल्यामुळे मी स्वामीला फक्त मुकुट घातलेला आहे. नंतर मी दीप पूजन करून घेणार आहे. कुठलीही सेवा करायच्या आधी दीप पूजनाचं खूप महत्त्व असतं. अग्नी आपल्याला प्रत्येक कामाला साक्षी असते, त्याच्यामुळे दिव्याची पूजा पहिले करून घ्यायची असते. दिवा लावून घ्यायचा असतो. नंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षता लावून, पुष्प लावून दीपम समर्पयामी असं म्हणायचं असतं. त्यामुळे तुम्ही पण सेवा करायच्या आधी दिव्याची पूजा करून घ्यायची असते. त्यानंतर आता आपण कलश स्थापना करणार आहोत. त्याआधी आपण चौरंगावरती उजव्या हाताला कलश स्थापना करणार आहोत. त्याआधी कलशावरती असे स्वस्तिक काढून घ्यायचं असतं. स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्याला 5 नामे ओढायची आहेत. त्यानंतर कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षता, पुष्प, तुळशीपत्र, नाणं आणि बेलपत्र असल्यास बेलपत्रही तुम्ही वाहू शकता. माझ्याकडे तुळशीपत्र असल्यामुळे मी तुळशीपत्रच टाकलेलं होतं. बेलपत्र नसल्यामुळे टाकलेलं नाही त्याच्यामध्ये. आणि सुपारी पण टाकायची आहे.
त्यानंतर कलशावरती 5 पाने लावायची आहेत. पाच पाने लावून झाल्यानंतर त्याच्यावरती श्रीफळ मांडायचं आहे. श्रीफळाला आपण हळद, कुंकू, अक्षता लावून घ्यायचे आहेत. आता इथे उजव्या हाताला तांदळाची रास आपल्याला मांडायची आहे. तांदळाच्या राशीवरती आपल्याला हळद, कुंकू टाकायचं आहे. त्यावरती आता आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. त्यानंतर आता आपल्याला विड्याची 2 पाने घ्यायची आहे. त्याच्यावरती गणपती पूजन करायचं आहे. गणपतीला पंचामृताने आणि पाण्याने स्नान घालून स्वच्छ पुसून विड्यावरती मांडायचं आहे. त्यानंतर ओटीचं विड्याचं पूर्ण सामान त्याच्यावरती मांडायचं आहे. त्यानंतर स्वामीचं पूजन करून घ्यायचं आहे. स्वामीला फुलांनी अत्तर लावून घ्यायचा आहे. चंदनाचा टिका लावून घ्यायचा आहे. हळद, कुंकू, अक्षता लावून पुष्प वाहून स्वामीचं दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर गणपतीला सुद्धा हळद, कुंकू, अक्षता लावून पुष्प ठेवून घ्यायचं आहे.
या प्रकारे तुम्ही असं स्वामीला अत्तर लावू शकता. जसं मी दाखवते, फुलाने स्वामीच्या अंगाला आणि फोटोला असं अत्तर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपले सीझन वाईज जे फ्रूट आहेत, जे फळं आहेत, ती आता स्वामीच्या समोर मांडायची आहे. माझ्याकडे ॲपल आहेत, ते मी आणलेले बाजारातून, तेच मी आता स्वामीच्या समोर मांडणार आहे. तर आता ही मी अशी 9 गुरुवाराची स्वामीची स्थापना केलेली आहे. 9 गुरुवाराची अशी मांडणी केलेली आहे. तुमच्याकडे घंटा असेल तर तुम्ही घंट्याचं सुद्धा असं पूजन करू शकता. शंख असेल तर शंखही मांडू शकता. माझ्याकडे जे आहे मी ते ठेवलेलं आहे. आणि शेवटी भाव महत्त्वाचा असतो. तुमच्याकडे जे काही तुम्ही श्रद्धेने मांडसा, श्रद्धेने करसान तुम्ही ते करायचे आहे. त्यानंतर मी इकडे पूजेचं ताट करून घेतलेलं आहे. या ताटामध्ये तुपाचा दिवा मी आवर्जून लावलेला आहे. तुपाच्या दिव्याने निगेटिव्हिटीसुद्धा घरातली जाते. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, पुष्प असं मी ठेवलेलं आहे. तुम्ही तसंच स्वामीची आरती करण्यासाठी एक तुपाचा दिवा नक्की जाळा. गुरुवारी का होईना पण नक्की जाळा. अशी अत्यंत सोप्या पद्धतीने मी स्वामीची पूजेची मांडणी केलेली आहे. तुम्ही हवं असल्यास अशी करू शकता. शेवटी भाव महत्त्वाचा असतो. किती करोडाने पैसे खर्च केले तरी तुमच्या जर श्रद्धा स्वामीवर नसेल तर त्याला काहीही अर्थ नाही. तुम्ही जेवढ्या श्रद्धेने स्वामीची भक्ती करणार, जेवढ्या श्रद्धेने स्वामीची सेवा करणार, तेवढं स्वामी तुम्हाला फळ देणार आणि ते फळ तुम्हाला निश्चित भेटणार. उशीर का लागेना पण स्वामी तुमच्या पदरात ते फळ नक्की टाकणार. नंतर धूप, दीप असं अगरबत्ती लावून आणि धूप लावून स्वामीला ओवाळून घ्यायचं आहे आणि स्वामीच्या बाजूने ती धूप जळू द्यायची आहे. धूप दीप समर्पयामी असंही म्हटलं तरी हरकत नाही. त्यानंतर स्वामीच्या व्रताची कहाणी सुरू करण्याच्या आधी स्वामीला पूजा मांडल्यानंतर स्वामीची अष्टनामावली म्हणणं हे खूप गरजेचं आहे. कुठली सेवा, कुठले व्रत, कुठलंही काही करण्याच्या आधी स्वामीची अष्टनामावली म्हणणं तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा असतो. संकल्प केल्याच्या नंतर तुम्ही हे व्रत सुरू करायचे असते. त्यानंतर कहाणी म्हणायची वाचायची असते किंवा ऐकायची असते. माझ्याकडे बुक नसल्यामुळे मी ऑनलाईन PDF द्वाराच स्वामीची कहाणी ऐकलेली आहे. मोबाईलमध्ये बुक आमच्याकडे अवेलेबल झाले नसल्यामुळे तुमच्याकडे बुक असेल तर तुम्ही त्या पोथीची पूजा करायची आहे. हळद कुंकू लावून पुष्प ठेवून तुम्ही दर्शन घेऊन मगच स्टार्ट करायची आहे. तर आता सर्वात प्रथम आपण स्वामीची एक माळ पहिले जप करून घ्यायचा आहे. नंतर संकल्प तुमचा ठेवायचा आहे स्वामीपुढे. त्यानंतर मग तुम्ही अष्टनामावली म्हणून तुमच्या व्रताची कहाणी ऐकण्याची सुरुवात करायची आहे आणि व्रत कहाणी संपल्याच्या नंतर स्वामीला तुपाच्या दिव्याने आरती ओवाळायची आहे. या प्रकारे आरती ओवाळून घ्यायची आहे. स्वामीची आरती म्हणून स्वामीची आरती ओवाळून घ्यायची आहे. त्याआधी गणपतीची आरती म्हणायची आहे. नंतर स्वामीची आरती म्हणायची आहे. त्यानंतर तुम्ही दत्तात्रेयाची आरतीही म्हणू शकता.
आरती झाल्यानंतर आता आपण बघणार आहोत स्वामीचा नैवेद्य कसा ठेवायचा आहे. तर त्याआधी एक पाटावरती छोटासा पाट मी घेतलेला आहे. तर त्या पाटावरती आता आपण पाण्याने एक चौरस काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर स्वामीची जे ताट आपण तयार केलेलं आहे ते ताट त्या पाटावरती ठेवायचं आहे. त्यानंतर हातात पाणी घेऊन स्वामीच्या ताटावरून 3 वेळेस गोल फिरवायचा आहे. नैवेद्यं समर्पयामी, नैवेद्यं समर्पयामी, नैवेद्य समर्पयामी असं 3 वेळेस म्हणत स्वामीच्या नैवेद्य वरून पाणी फिरवायचं आहे. त्यानंतर स्वामीच्या नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आहे. नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवणे गरजेचं असतं, त्याच्यामुळे ठेवलंच गेलं पाहिजे. त्यानंतर नैवेद्य हा झाकून ठेवायचा. या प्रकारे नैवेद्य झाकून ठेवायचा. किमान अर्धा पाऊण तास तरी नैवेद्य हा झाकून ठेवायचा. प्रकारे मी खूप साध्या सोप्या सरळ पद्धतीने स्वामीची नवगुरुवाराची पूजाची मांडणी आणि नैवेद्य असं केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि ज्या कोणी मैत्रिणींना करायचे आहेत नवगुरुवार स्वामीचे त्यांनाही नक्की शेअर करा. म्हणजे त्यांनाही कळायला सोपं जाईल आणि झालेली सेवा ही स्वामीच्या चरणी मी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.